नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 1065वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे हिंदीमध्ये ती अशी: जो अपनी असफलताओं के लिए हमेशा औरों को जिम्मेदार ठहराते हैं वे खुद जिम्मेदार नहीं होते. दुसरी रचना आहे मराठीमध्ये ब्रह्मसूत्रातल्या या 47व्या भागात आणि तिसऱ्या मोठ्या विभागातलं आकाश आणि मोकळी जागा कुठून आली हे सांगितलेलं आहे. काही उपनिषदांच्या मध्ये हे आहे आणि काहींमध्ये हे नाही. काहीमध्ये काही परस्पर विरोधी गोष्टी पण आहेत. पण जर आपण नीट अभ्यास केला तर सगळ्या शंका दूर होतात. तर आधी विचार करू आकाश कशापासून तरी बनलेलं आहे की नाही याचं. यातील पहिलं आणि एकूणातलं 217वं सूत्र बघू. असं वाटतं की आकाश किंवा मोकळी जागा बनलेलीच नाही, कारण तसा उपनिषदांमध्ये कुठेच उल्लेख नाही. छांदोग्यामध्ये म्हटलेलं आहे की आधी फक्त असणं होतं, बाकी काहीच नव्हतं, म्हणून आकाशाचा जन्म झालेलाच नाही. आता यातील दुसरं आणि एकूणातलं 218वं सूत्र असं: छांदोग्यात नाही पण इतर उपनिषदांच्या मध्ये तैत्तिरीयामध्ये आकाशाचा उल्लेख आहे. पहिल्यामध्ये आधी ब्रह्मापासून अग्नी बनला आणि दुसऱ्यामध्ये आधी आकाश बनलं. दोन उपनिषदं परस्पर विरोधी तरी असायला नकोत, थोडी वेगळी तरी ती असणारच. याचं एक उत्तर असं की ब्रह्माने एकाच वेळी दोन गोष्टी बनवणं शक्य आहे. एकाला एक दिसलं बनवलेलं आणि दुसऱ्याला दुसरं दिसलं बनवलेलं. काही जण म्हणतात की तैत्तिरीयामध्ये आकाश आणि मग त्यापासून अग्नी बनला असंही आहे. यासाठी आणखी काही जण तिसरं आणि एकूणातलं 219वं सूत्र आता बघूया. आकाश किंवा मोकळ्या जागेला बनवलं हे लिहायला ठीक आहे, पण प्रत्यक्षात काही शक्य नाही, कारण ते तर मोकळंच असतं. अग्नी बनू शकतो कारण तो काहीतरी असतो. आकाश ठोस पण नाही, पातळ पण नाही आणि असं काहीच नाही. पुढचं चौथं आणि एकूणातलं 220वं सूत्र असं: आणि हे वेदांमध्ये सांगितलेलं आहे, हेही सांगितलेलं आहे की आकाशाचा जन्म झालेलाच नाही आणि आकाश सगळीकडेच असतं, आतही असतं, बाहेरही असतं. म्हणजे आकाश आत्माच आहे, ब्रह्मच आहे. आता पुढचं पाचवं आणि एकूणातलं 221वं सूत्र बघू. याचा असाही अर्थ शक्य आहे की त्याच्यापासून बनलं म्हणजे आधी एक बनलं आणि मग त्या बनलेल्यापासून दुसरं काहीतरी बनलं, पण मूळ तर ते त्या पहिल्या एकापासूनच बनलेलं आहे ना. कधी अन्नाला पण पूर्ण ब्रह्म म्हटलेलं आहे ते याच कारणाने. याप्रमाणे आकाशाचे काही मूळ नाही आणि काही ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही. या दोघांची संगती कशी लावायची? काल सगळी मातीच होती आणि आज अनेक भांडी दिसत आहेत, पण त्या सगळ्या भांड्यांचं मूळ मातीच की. ब्रह्माचे अनेक पैलू आहेत आणि तेच वेगवेगळ्या गोष्टींच्या मध्ये व्यक्त होतात, म्हणजे ब्रह्मातच आकाश आहे. आता पुढचं 6वं आणि एकूणातलं 222वं सूत्र बघूया. वेदांमध्ये म्हटलेलं आहे की एक कळलं की सगळं कळतं. म्हणजे एक ब्रह्म कळलं की सगळं कळतं, कारण त्यातूनच तर सगळं बनलेलं आहे. मग सगळं ऐकू पण येतं, सगळे विचार पण कळतात आणि सगळं जे काही असू शकतं ते सगळं कळतं. ऐकून, विचार करून आणि चिंतन करून सगळं कळतं. आणखी एक वचन आहे: माझ्या बाहेर कोणतंच ज्ञान नाही, म्हणून ब्रह्म कळलं की आकाशही कळतं. जसं अग्नी, पृथ्वी, जल, वारा सगळं बनतं तसंच. तैत्तिरीयात सांगितलेलं आहे की ब्रह्म, मग आकाश, मग हवा, मग अग्नी आणि नंतर पृथ्वी सगळं एकामागून एक बनायच्या ऐवजी एकाच वेळेस देखील बनू शकतं. म्हणजेच सगळं ब्रह्मापासूनच बनलं. आता पुढचं 7वं आणि एकूणातलं 223वं सूत्र बघू. काहीही झालं तरी
आणि मग त्याचा परिणाम झाला तरी मग त्यात वेगळेपणा दिसून येतो. तरी मूळ सगळं ब्रह्मच असतं. आत्मा, दिशा, वेळ, मन आणि अणू सगळंच्या सगळं ब्रह्मच. आगीत गरमपणा आहे आणि आगच माझ्या गरमपणा नाही. ती वेगळी आहे असं म्हणणं योग्य होणार नाही. आग आणि गरमपणा एकच तर आहेत. आत्मा आहे आणि त्यामार्फतच जाणायचा मार्ग, समजणं, उमजणं हे सगळं होतं. ब्रह्मापासून अनेक गोष्टी बनतात आणि मग त्या गोष्टी एकमेकात मिसळून किंवा बरोबरीने काहीतरी वेगळंच बनतं. तरी ही मूळ ब्रह्मच असतो. जरी त्याच गोष्टींचे गुणधर्म बदलले, उदाहरणार्थ पाणी, बर्फ, वाफ, ढग वगैरे, दूध, लोणी, दही, तूप वगैरे, पृथ्वी, बीज आणि वृक्ष वगैरे. आता हवेसंबंधीचे पुढचं 8वं आणि एकूणातलं 224वं सूत्र बघूया. आता हवेसंबंधी काही. हवेला आकाशाचा आधार असतो. एक मत आहे की हवेचा कशातूनच उगम नसतो. दुसरं मत आहे की हवा आकाशापासूनच बनते, ती कधीच संपत नाही, म्हणजे हवा ब्रह्मच आहे. आता पुढचं 9वं आणि एकूणातलं 225वं सूत्र बघू. आपण ऐकतो की आकाश आणि हवा दोन्हीची सुरुवात आहे हे शक्य नाही. काही म्हणतात की ते ब्रह्मापासूनच बनलेलं आहे, ब्रह्मच असणं आहे आणि ते कशापासूनच बनत नाही आणि म्हणून तेही ब्रह्मच आहे. आता ह्याच्या पुढचं 10वं आणि एकूणातलं 226वं सूत्र बघू. छांदोग्यात म्हटलेलं आहे की अग्नी हा आकाशापासून बनतो आणि तैत्तिरीयात म्हटलेलं आहे की अग्नी हवेपासून बनतो. पण खरं म्हणजे हे सगळंच ब्रह्मापासूनच बनतं. बुद्धी, ज्ञान आणि सत्य हे तिन्ही ब्रह्मापासूनच बनतात. वेदांमध्ये कणानंतर काय बनतं हे सांगितलेलंच नाही. मूळ ब्रह्मच असतं हेच सांगितलं आहे. आता पुढचं 11वं आणि एकूणातलं 227वं सूत्र बघू. आप. उपनिषद सांगतं की पाणी अग्नीपासून बनतं, पण तेही ब्रह्मच की. आता पुढचं 12वं आणि एकूणातलं 228वं सूत्र बघू. पृथ्वी आणि अन्न हे पण ब्रह्मापासूनच बनतात. मग शंका अशी की सर्व धान्य, भाज्या वगैरे पृथ्वीपासून बनतात का? ती तर अनेक रंगांची असतात. काही लोक म्हणतात की पृथ्वी पाण्यापासून बनली. तर आता पुढचं 13वं आणि एकूणातलं 228वं सूत्र. खूप विचार केल्यावर लक्षात येतं की सगळं ब्रह्मच आहे. जे पृथ्वीवर राहतं पण पृथ्वीला त्याची खबरच नसते. ज्याचं शरीर पृथ्वीचं आहे पण जो पृथ्वीचं नियंत्रण करतो तो आत्मा आहे आणि ब्रह्मच आहे. आता पुढचं 14वं आणि एकूणातलं 229वं सूत्र बघू. ब्रह्मांड ज्या क्रमात बनतं त्याच्या उलट्या क्रमात त्याचा अंत होतो. जे मातीतून बनतं ते शेवटी मातीतच मिसळतं. आता पुढचं 15वं आणि एकूणातलं 230वं सूत्र बघू. असं म्हटलंय की बुद्धी आणि मन हे देखील बनण्याच्या क्रियेमध्ये कुठेतरी असले पाहिजेत. पण ब्रह्मांड कसं कोणत्या क्रमात बनलं यावर बुद्धी आणि मनाचा काहीच संबंध नाही. अथर्ववेदात आत्मा आणि पंचमहाभूत यांच्यामध्ये कुठेतरी बुद्धी आणि मन याचा उल्लेख होतो. पण ब्रह्मच शेवटी सगळ्याचा उगम असतो. असं म्हटलंय की आधी फक्त प्रजापती म्हणजेच हिरण्यगर्भ असतो. त्याने स्वतःचं ध्यान केलं आणि मन बनवलं, त्यानंतर मग काया बनवली.